म्हणूनच मैत्रिणींनो, टॉक्सिक नातेवाईक आणि मैत्रिणींशी वागताना लक्षात ठेवा, आधी नक्की काय चाललंय ते ओळखा. अशा लोकांपासून एका सुरक्षित अंतरावर राहा. त्याच्याबद्दल आपल्या स्वतःच्या मनामध्ये अपराधाची भावना ठेवू नका. वादाचे प्रसंग टाळा. स्वतःची एनर्जी सांभाळा. आपला आत्मविश्वास वाढेल अशा गोष्टी करा. स्वतःची अशी एक सपोर्ट सिस्टीम तयार करा. स्वतःचा आत्मसन्मान जपा आणि शेवटी शांत मनाने झालेल्या गोष्टीचा विचार करणं बंद करा. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. निरोगी शरीरातच एक स्ट्रॉंग मन राहतं. हे छोटे छोटे बदल आहेत ना, ते खूप मोठा बदल करतात. जसं आपण घर नीट ठेवतो ना, तसंच आपलं मन नीट ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. आपल्यापैकी प्रत्येक स्त्री ही आपल्या आयुष्यात स्ट्रॉंग, डिग्निफाईड आणि बॅलन्स राहू शकते. आणि आपण सुवर्णमयी कम्युनिटीमध्ये एकमेकींना आधार देतो, हीच आपली खरी ताकद आहे. लक्षात ठेवा, तुमची किंमत कुणाच्या शब्दांवर अवलंबून नाही. तुम्ही घर सांभाळता, मुलं वाढवता, स्वतःला मागे ठेवून सगळ्यांना पुढे नेता. ही गोष्ट कमी आहे का? अजिबात नाही. तुमची व्हॅल्यू मोजायची असेल तर ती तुमच्या प्रेमामध्ये, काळजीमध्ये, तुमच्या पेशन्समध्ये आहे. कुणी टोमणा मारला म्हणून ती व्हॅल्यू नाहीशी होत नाही. जगातल्या प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या मनात एक गोष्ट कोरून ठेवायला पाहिजे की मी पुरेशी आहे. तिसऱ्या व्यक्तीने तुमच्याबद्दल काय बोललं त्याने तुमची किंमत ठरत नाही. तुम्ही जशा आहात तशाच संपूर्ण आहात.